प्रेक्षक मंडळी हो, आजच्या एपिसोडमध्ये घडलं असं, जी सावी असते आणि जी अवंती असते ते सर्वजण दामिनीला वेड्यामध्ये मध्ये काढत असतात. एक बाई घरी येते. घरी आल्यानंतर त्याआधी ती बाई दामिनीचे हात पकडते. हात पकडल्यानंतर ती बोलते, "हे हात खुनाने रंगलेले आहे. यांना सुटका नाही आहे. काही झालं तरी तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळणार." त्यानंतर तिचे हात पूर्णपणे लाल कलरने रंगलेले असतात दामिनीचे. त्यानंतर जी सावी असते ती बोलते, मोठ्याने ओरडते आणि खूप घाबरल्यासारखं करते. त्यानंतर दामिनी अजून घाबरते. त्यानंतर एका ठिकाणी जी दामिनी असते ती बसलेली असते आणि तिथं अचानक ती बाई येते आणि बोलते, "तुला सोडणार नाही मी. हे तुला तुझ्या पापाचं प्रायश्चित्त करावंच लागेल. तुला तुझं पाप हे तुला भोगावंच लागणार," असं बोलत असते. तेवढे तिथं जी दामिनीची सून असते ती येते आणि बोलते, "आई काय झालंय?" ती हात लावते तर आई खूप घाबरते. म्हणजे दामिनी जास्त प्रमाणात घाबरते आणि ती बोलते, की "का तुला दिसत नाही की इथं कोण आहे उभा? ते बघ बरं कोण आहे?" तर ती दामिनीची सून बोलते, "आई मला इथं कुणीच दिसत नाही आहे. तुम्ही असं काय बोलताय? इथं तर कुणीच नाही आहे." त्यानंतर ती सगळीकडे बघायचं नाटक करते. तिला माहीत असतं तिथं बाई उभा आहे म्हणून, पण ती काही बोलत नाही. त्यानंतर खाली सगळेजण आलेले असतात. ती दामिनी मोठ्या-मोठ्याने ओरडते. तेवढे तिथं इरा येते आणि इरा आल्यानंतर तिच्यासमोर उभा राहते आणि ती लाल साडीमध्ये उभा घालून आलेली असते. ती बोलते, दामिनी बोलते, "तू कोण आहेस? तू लाल साडी का म्हणून घालून आली? मला लाल रंगापासून धोका आहे," असं बोलत असते. आणि हा सगळा प्लॅन सावीचा असतो. सावीला काही करून दामिनीला वेड्यामध्ये काढायचं असतं आणि त्यानंतरच तिला गुंतवायचं असतं, वेडं करायचं असतं. आता बघूया पुढच्या भागात काय होतंय.